कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जे धनंजय मुंडे आणि कराड करतात तेच सगळं सुरेश धस आणि त्यांचे कार्यकर्ते करतात असं मी पहिल्या दिवशीपासून म्हणते। बीड मध्ये तर काय मला तर कळत नाही, त्या बीडच्या पाण्यातच तसं काही आहे का? कारण तिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर आता गुंडगिरी चालू आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावर की संपता संपत नाहीये। आपण एक एक प्रकरण तिकडचं बघूया। पहिलं बीडचं प्रकरण बघितलं तर एका व्यक्तीला इतकी बेदम मारहाण झाली। आता 19 फेब्रुवारीला एका माणसाला इतकी बेदम मारहाण झाली की त्याचे सगळे दात तुटले। तसाच्या तसा रक्तबंबाळ अवस्थेत तो माणूस गेला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं। तर सतीश भोसले नावाचा एक व्यक्ती आहे, तो कार्यकर्ता आहे आणि हा सुद्धा आता सतीश दादा भोसले लावायला लागलाय, माननीय सतीश भोसले लावायला लागलाय। आणि कोण आहे हा माननीय सतीश भोसले? अतिशय छोटा असा एक मुलगा आहे आणि जो सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे। आणि जे मी पहिल्या दिवशीपासून म्हणत होते आणि म्हणूनच मी बीडच्या मोर्चात सुरेश धस होते म्हणून सहभागी झाले नाही, कारण हे सगळं जे धनंजय मुंडे आणि कराड करतात तेच सगळं सुरेश धस आणि त्यांचे कार्यकर्ते करतात असं मी पहिल्या दिवशीपासून म्हणते। तर हे सुरेश धस यांचा हा जो कार्यकर्ता आहे सतीश भोसले नावाचा, याचे मी अनेक व्हिडिओ, आम्ही आता सध्या एक मीडिया ब्रॉडकास्ट ग्रुप बनवलाय, त्या मीडिया ब्रॉडकास्ट ग्रुपवर मी अनेक गोष्टी मांडल्या। पहिलं म्हणजे या व्यक्तीबद्दलचा जो व्हिडिओ होता तो मी मांडलाय। आता याच्यात मी एसपीशी बोलले बीडच्या, त्यांचं असं म्हणणं आहे की समोर कोणी कंप्लेंट दिली नाही, ती त्यांची आपापसातली भांडणं होती म्हणून पुढे काही झालं नाही। हे होत आहे की नाही, त्या सतीश भोसलेचा दुसरा व्हिडिओ आला, त्याच्यात तो एक बॅट घेऊन एका माणसाला अतिशय निर्दयीपणे तो तुडवताना दिसतोय। मी त्याचं एसपींना परत पाठवल्यानंतर एसपीनी मला सांगितलंय की याच्या विरुद्ध सुद्धा कंप्लेंट आली नाही, पण आम्ही सुओ मोटो FIR रजिस्टर करून त्याला बोलवून घेऊ, दोन्ही हे जे आहेत त्या आरोपीला पण बोलवून घेऊ आणि या लोकांना पण बोलवून घेऊ। त्यांनी कंप्लेंट दिला तर ठीक, नाहीतर आम्ही सुओ मोटो FIR करून त्याच्यावर कारवाई करू, आम्ही कोणालाही सोडणार नाही।